गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर प्युअर व्हेज हॉटेल सचिनचा सिने अभिनेता सोनू सूदच्या हस्ते शानदार शुभारंभ. कोतकर कुटुंबियांचे हॉटेल व्यवसायात एक पाऊल पुढे. ज्येष्ठ नेते भानुदासजी कोतकर यांनी 1987 साली सुरू केलेल्या लोकसेवा नावाच्या छोट्याशा धाब्यापासून केलेली सुरुवात, उत्कृष्ट सेवा, आपलेपणाची भावना, अन रुचकर भोजन, भारतीय संस्कृतीची परंपरा जपत कोतकर कुटुंबियांनी हॉटेल व्यवसायातून आपली वेगळीच ओळख सातासमुद्रापार निर्माण केली. माजी महापौर संदीप कोतकर, सचिन कोतकर आणि अमोल कोतकर या तिघा भावंडांनी विश्वासाची गाठ म्हणजेच हॉटेल सचिन या नावाने आणखी एक हॉटेल अहिल्यानगर नगर पुणे महामार्गावरील चास शिवारात मुंबई पुण्याच्या धर्तीवर आलिशान असे प्युअर व्हेज हॉटेल सचिनची दुसरी शाखा उभी केली. एखाद्या शहराची प्रगती आणि ओळख ही त्या शहरातील उद्योग व्यवसायावर अवलंबून असते. उत्कृष्ट हॉटेल्समुळे व्यवसायाला चालना मिळते. संदीप उद्योग समूहाने ग्राहकांचा विश्वास संपादन करत महाराष्ट्रासह संपूर्ण भारतभर आपली वेगळीच ओळख निर्माण केली. मोठी स्वप्न पाहून शून्यातून सुरुवात केल्यास उंच शिखर गाठता येते. याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे संदीप उद्योग समूह. कुठल्याही अडचणींना न खचता पुढे जाण्याची वृत्तीच यश मिळवून देते. तर शहर विकासात कोतकर समूहाचा मोलाचा वाटा असून हॉटेल सचिनचे माझ्या हस्ते शुभारंभ होत आहे. त्या माध्यमातून या कुटुंबाचा हिस्सा बनलो याचा मला गर्व आहे. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर संदीप उद्योग समूहाची ओळख निर्माण झाली असल्याचं प्रतिपादन सिने अभिनेता सोनू सूद यांनी केले. याप्रसंगी माजी महापौर संदीप कोतकर यांनी 1987 साली सुरू केलेल्या छोट्या उपक्रमाचा आज वटवृक्ष झालाय. आई वडिलांच्या संस्कारामुळेच आम्ही यश मिळवू शकलो. उद्योगासोबत सामाजिक, कृषी आणि इतर क्षेत्रातही समूह कार्यरत असून याप्रसंगी स्वर्गीय अरुण काका जगताप आणि शिवाजीराव कर्डिले यांची उणीव भासत असल्याचं म्हणत त्यांच्या योगदानाची आठवण करून दिली. याप्रसंगी माजी महापौर संदीप कोतकर हे भावनिक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. प्रास्ताविकात आदित्यन कोतकर यांनी संदीप उद्योग समूहाची यशस्वीरित्या झालेल्या वाटचालीची सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी संभाजीनगरचे खासदार मंत्री संदीपान भुमरे, माजी आमदार अण्णासाहेब माने, आमदार सुरेश धस, आमदार काशीनाथ दाते, धनश्री विखे, संभाजीनगर जिल्हा परिषदेचे सदस्य संतोष माने, उद्योजक चंद्रकांत गाडे, बाळासाहेब केरुनाथ विखे, माजी आमदार भानुदास मुरकुटे, राजेंद्र चोपडा, विनायक देशमुख आदींसह संदीप उद्योग समूहाचे सुरेखा कोतकर, भानुदास कोतकर, माजी महापौर संदीप कोतकर, सचिन कोतकर, अमोल कोतकर आदींसह मुंबई, पुणे, अहिल्यानगर येथील कोतकर परिवाराचा मोठा मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आज या ठिकाणी संदीप उद्योग समूहामध्ये आज आणखीन एक मानाचा तुरा आज आम्ही सर्व कोतकर परिवाराच्या वतीने खोलेला आहे. या सचिन हॉटेल, संदीप हॉटेल आणि उदयनराज पॅलेस या 3 ब्रँडच्या खाली आज व्यवसाय आम्ही करत असतो. आणि नगरकरांना माझी एक विनंती आहे की राज्यातील सर्व ग्राहकांना एक विनंती आहे की आव्हान असेल की एकदा फक्त तुम्ही ह्या सचिन हॉटेलचा आस्वाद घेऊन पहा. आम्ही कधीही खवय्ये ग्राहकांना नाराज करणार, निराश करणार नाही ही तुम्हाला मी आजच्या निमित्ताने ग्वाही देतो. आपण बघतोय की सध्या अनेक जण म्हणतात की तरुणाच्या हाताला रोजगार नाहीये, मात्र आपला संघर्ष इतका मोठा आहे. आपण जे बेरोजगार तरुण आहे त्यांना काय सल्ला द्याल? आजकालच्या बेरोजगार तरुणांना मला एकच सांगणं आहे, पेशन्स आणि कामाप्रती आपली सचोटी आणि नियत सापचे काम करत असताना मला जे टार्गेट तुम्हाला अचीव्ह करायचं आहे त्यासाठी वाटेल ते म्हणजे काय कष्ट करायची तयारी आपण ठेवा. अपयश कुणालाही येणार नाही, येत नसतं. अपयशाची कारणीभूत फक्त आपण स्वतःच असतो. पहले तो नमस्कार सब लोगों को. आप इतनी बड़ी तादाद में आए हैं, आप लोगों के लिए तालियां बनती है सबसे पहले तो. और आज पूरे कोतकर परिवार को मैं दिल से बधाई देता हूं. मुझे याद है कि मेरी जब पहली दफ़ा मुलाकात हुई थी हांगकांग में हुई थी, जहां पर आदित्य राजे जी और उदय राजे जी को अवार्ड मिला था. और उस समय मंच पे उन्होंने कहा था कि हम एक ऐसी बड़ी जो उपलब्धि है अपने शहर को देने वाले एक होटल हम बना रहे हैं और जब वो बनेगा हम आपको ज़रूर बुलाएंगे. और आज मैं यहाँ पर आपके साथ खड़ा हूँ तो मुझे बहुत गर्व महसूस होता है कि आज मैं भी इस परिवार का हिस्सा हूँ.
Thank you so much for this, sir.